नवीन वर्ष, नवीन सुरुवात, नवे स्वप्न घेऊन आलंय. मागचं वर्ष जे शिकवून गेलं ते सगळं आज मनात साठवून ठेवते. चुकांमधून स्वतःवर विश्वास ठेवत या नवीन वर्षात स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा. चला तर मग या नव्या प्रवासाला एकत्र सुरुवात करूया. हाय, हॅलो, नमस्कार. मी श्रद्धा स्वागत करते एका नवीन ब्लॉगमध्ये. हे जे तुम्ही रुटीन बघताय ना ते कदाचित मे बी आता किती दिवस असंच असणार आहे माहिती नाही. आजपासून मावशी कामामुळे येणार नाही आहेत, तर आजपासून आता पुन्हा एक नवीन रुटीन सेट करावं लागणार आहे. पण ठीक आहे, नवीन रुटीन का म्हणते, कारण मुलींच्या शाळा आणि बाकी सगळं बघताना एक रुटीन सेट झालं होतं आणि मावशी काम करून जायच्या. सो मला ते केर, फरशी आणि भांडी याचं काही बघावं लागत नव्हतं. त्या 2 वाजता यायच्या दुपारी आणि ते काम करून जायच्या. नंतर ते काम मलाच करावं लागणार आहे. सो ठीक आहे, इट्स ओके, करेन मी ॲडजस्ट. पण जोपर्यंत मला होईल तोपर्यंत मी सगळी कामं घरातच करणार आहे. म्हणजे ज्या दिवशी मला होत नाही त्या दिवशी मी दुसऱ्या मावशी बघेल. अगदीच अट्टहासाने काहीही करायला जाणार नाही, कारण शेवटी आपली तब्येत आणि आरोग्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. खरं सांगू का, माणसाने ना प्रत्येक गोष्टीत परफेक्ट होण्याचा अट्टहास सोडून द्यायला पाहिजे. सगळं नेहमी परफेक्ट असणं गरजेचं नसतं. खरं तर रिअल असणं इम्पॉर्टंट आहे. सगळी कामं झाली होती आणि म्हटलं आता थोडंसं रिलॅक्स होऊया. सगळे म्हणजे अजून अर्धी कामं बाकी होती आणि स्वतःला खाऊ घालायचं होतं. सो म्हटलं खाऊ घालत आपण पण थोडीशी कॉफी घेऊया, म्हणजे थोडंसं रिलॅक्स वाटेल. सो मी काय म्हणत होते की माणसाने नेहमी रिलॅक्स राहायला हवं. यामुळं काय होतं, रिलॅक्स राहायला हवं, रिअल राहायला हवं. सो यामुळं काय होतं की आपण लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधायला लागतो. म्हणजे कसं की आता बघा, जसं की स्वतःसाठी मिळालेला छोटासा वेळ किंवा मग इतरांसाठी काहीतरी केलं आहे ही सुखावणारी भावना, यामध्ये सुद्धा आपण छोटा छोटा आनंद शोधू शकतो. आणि हो, सगळं आपल्या हातात नसतं, हे नेहमी आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणजे जे आपण बदलूच शकत नाही त्याला आपण शांतपणे स्वीकारायला शिकलं पाहिजे. रादर दॅन आपण आपल्या सवयीसुद्धा त्यासाठी बदलू शकतो. म्हणजे कसं की जसं की लवकर उठणं, चालणं, वाचन करणं, या छोट्या सवयीसुद्धा खूप मोठा बदल घडवून आणत असतात आपल्या लाईफमध्ये. प्रत्येक गोष्टीला लगेच रिॲक्ट होण्यापेक्षा ना आधी स्वतःला थोडासा वेळ द्या आणि मगच समोरच्याला उत्तर द्या. पण नकार द्यायची वेळ आली तर मात्र मग डगमगू नका, कारण नकार देणं म्हणजे सुद्धा ना सेल्फ केअरच आहे. आणि हो, याबरोबरच ना मला म्हणजे अजून एक म्हणायचं की निसर्गाशी तुम्ही नेहमी जोडले जा. आणि निसर्गाशी जर तुम्ही जोडले गेलात ना तर तुमचं मन शांत राहायला खूप मदत होईल. आणि ना छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करायला शिका. म्हणजे मग काय होईल, एखादी छोटीशी अचिव्हमेंट किंवा एखादं छोटंसं यश जरी तुम्हाला मिळालेलं असेल ना तरी त्याचासुद्धा तुम्हाला खूप खूप मोठा आनंद होईल. आज मी माझ्या मनातलं तुमच्याशी सगळं शेअर केलं आहे. तुम्हाला सुद्धा जर तुमच्या मनात काही शेअर करायचं असेल तर ते नक्की कोणाशी तरी शेअर करत चला. म्हणजे काय होईल की आपल्याला आपलं मन रिकामं होईल आणि आपल्या मनावर खूप ताण राहणार नाही. तर चला, मला हे वाटलं म्हणून मी हे लिहून काढलं होतं एका वहीत आणि मी तेच तुमच्याशी आज शेअर केलं. चला तर मग भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मला तुमचे सजेशन्स आणि माझ्या ब्लॉगबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कॉमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. नेहमी आनंदी राहा. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय.